NTA प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि मिळालेल्या मार्क्सवर विद्यार्थी MBBS ला ॲडमिशन घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी शोधताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातूनच एक पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर येतो MBBS अब्रॉड। MBBS अब्रॉड संदर्भात नॅशनल मेडिकल कमिशनचे नेमके नियम काय आहेत, जे विद्यार्थी 2026 ला MBBS अब्रॉडला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे नियम विद्यार्थ्यांनी चेक करायचे आहेत, त्याचबरोबर MBBS अब्रॉडमधून पूर्ण केल्यानंतर जी काही भारत देशामध्ये FMG एक्झाम द्यावी लागते त्या FMG एक्झाम संदर्भात सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे परदेशातून MBBS करण्यासाठी NMCचे नवीन नियम आहेत। 2026 ला जे विद्यार्थी जाऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी NMCचं जे काही गॅजेट आहे MBBS अब्रॉड संदर्भातलं ते पूर्णतः वाचणं गरजेचं आहे। त्या गॅजेटमध्ये काही नियम दिलेले आहेत। बाहेर देशातून MBBS करून आल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी काही नियम त्या ठिकाणी दिलेले आहेत। ते नियम आपण स्टेप बाय स्टेप डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्राथमिक पात्रता काय आहे, म्हणजे बेसिक एलिजिबिलिटी काय आहे, कोणता विद्यार्थी MBBS अब्रॉडला ॲडमिशनला जाऊ शकतो। एक आहे वय, 31 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्याचं किमान वय 17 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। येणाऱ्या 31 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्याचं वय जे आहे 17 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। हा बेसिक क्रायटेरिया आहे। 12वीच्या विषयाचा म्हणजे 12वी बोर्ड जो आहे आपला त्यामध्ये PCB आणि इंग्लिश अनिवार्य आहे। 12वी गुण ओपन कॅटेगरीसाठी किमान 50% PCB ग्रुपिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी। 12वी गुण रिझर्व्ह कॅटेगरी PCB मध्ये किमान 40% गुण, म्हणजेच इथं 150चा क्रायटेरिया आहे PCBचा आणि इथे 120चा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। नीट UG परीक्षा क्वालिफाय असणं अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा क्वालिफाय असणं गरजेचं आहे। नीट क्वालिफिकेशन क्रायटेरिया त्या वर्षी वेगवेगळा असू शकतो। आपल्या कॅटेगरीमधून तो विद्यार्थी नीट इलिजिबल असणं गरजेचं आहे। अब्रॉडसाठी आणखी एक विशेष गोष्ट आहे की नीटचं मार्कशीट जे आहे साधारणतः 3 वर्ष 3 इयर्स व्हॅलिड असतं। म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जरी नीट क्वालिफाय केली असेल तरी तो विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल होतो। हा बेसिक क्रायटेरिया आहे। त्याच्यानंतर NMC FMGL रेग्युलेशन, सर्वात महत्त्वाचे नियम काय आहेत तिथल्या युनिव्हर्सिटी संदर्भात विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घेतो तर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांनी चेक करायच्या आहेत ते सुद्धा स्टेप बाय स्टेप पाहूयात। एकाच संस्थेत शिक्षण, ज्या काही युनिव्हर्सिटी अब्रॉडमध्ये निवडाल संपूर्ण कोर्समध्ये विद्यापीठ न बदलता एकाच संस्थेत किमान 54 महिन्याचे 4.5 वर्षाचे शिक्षण पूर्ण केलेले असावे। म्हणजेच ज्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्याल किंवा ज्या कोणत्या देशामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या तिथला कोर्स ड्युरेशन हा किमान 54 महिन्याचा असणं म्हणजे 4.5 वर्षाचा असणं गरजेचं आहे। इंडिया इक्वल असणं गरजेचं आहे। इंटर्नशिप सोडून, इंटर्नशिप शिक्षण घेतलेल्या त्याच परदेशी विद्यापीठात किमान 12 महिन्याची क्लिनिकल इंटर्नशिप पूर्ण करणे अनिवार्य आहे। म्हणजेच कोर्स ड्युरेशन जो आहे तो इंडियाला मॅच झालेला असणं गरजेचं आहे किमान। बाकी कोर्स ड्युरेशन वाढला तरी चालेल परंतु त्याच्यापेक्षा कमी असणं त्या ठिकाणी NMCला अपेक्षित नाही। आता रशिया, जॉर्जियाच्या बाबतीत जर आपण बघितलं 6 इयर कोर्स ड्युरेशन त्या ठिकाणी आहे। हा क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण होतो। परंतु कोर्स ड्युरेशन जर इंडिया इक्वल नसेल, कमी असेल तर अशा युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टाळायच्या आहेत। कोर्स ड्युरेशनचा किमान क्रायटेरिया त्या ठिकाणी सांगितलेला आहे। कमाल तो किती असू शकतो, जास्तीत जास्त आपल्या इंडियाच्या इक्वलन्सीच्या जास्त असला तरी त्या ठिकाणी चालेल परंतु किमान इंडियाच्या जो काही कोर्स ड्युरेशनचा टाइमलाईन आहे त्याच्यापेक्षा कमी टाइमलाईन त्या ठिकाणी असू नये अशा प्रकारचा एक नियम त्या ठिकाणी आहे। ज्या विद्यार्थ्यांना MBBS अब्रॉडसाठी इंटरेस्टेड आहेत NMCचे गॅजेट, त्याचबरोबर WHO नियम, सब्जेक्ट, त्याचबरोबर मागचे FMG रिपोर्ट म्हणजेच FMG विद्यार्थ्यांना इथं आल्यानंतर द्यावी लागते ते रिपोर्ट, त्याच्यामध्ये कुठल्या देशाचा परफॉर्मन्स चांगला आहे,
कुठल्या कॉलेजचा परफॉर्मन्स चांगला आहे याविषयी डिटेल माहिती हवी असेल तर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कट ऑफ मंत्र ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करता आणि करू शकता. त्यामध्ये एक्सप्लोर ग्लोबल अपॉर्च्युनिटी अशा प्रकारचा एक टॅब दिलेला आहे. त्या ठिकाणी चॅट नाऊवर क्लिक करून तुम्ही MBBS अब्रॉड असा मेसेज केला तर तुम्हाला सगळे फी स्ट्रक्चर, FMG रिपोर्ट आणि सगळे जे काही NMCचं गॅजेट आहे ते त्या ठिकाणी व्हॉट्सअप केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना MBBS अब्रॉडसाठी इंटरेस्टेड आहेत असे विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात किंवा चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर त्या ठिकाणी विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे शिक्षणाचे माध्यम व विषय. शिक्षणाचे माध्यम अनिवार्यपणे 100% इंग्रजी असावे. म्हणजे ज्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये जाल त्या ठिकाणी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा शिक्षणाचं जे काही माध्यम आहे ते इंग्लिश असणं गरजेचं आहे. त्या देशाची भाषा त्या ठिकाणी असू नये. ती युनिव्हर्सिटी इंग्लिश मीडियममध्ये संपूर्ण कोर्स करणारी असावी असं सुद्धा NMCला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि NMCच्या शेड्यूल 1 मधील सर्व विषयांचा अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेणं NMCला अपेक्षित आहे. आता NMCचं शेड्यूल 1 हे NMCचं जे काही गॅजेट आहे अब्रॉड संदर्भात त्यामध्ये शेड्यूल 1 दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्टची नावं दिलेली आहेत. ते सब्जेक्ट त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना NMCला अपेक्षित आहे. गॅजेट जे आहे तुम्ही या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे स्टडी अब्रॉड फ्री हेल्प या ठिकाणी चॅट करून मागवू शकता. त्याच्यानंतर पुढं समान परवाना लायसन्स. ज्या देशात पदवी घेतली आहे तिथे स्थानिक नागरिकाप्रमाणेच कायदेशीर प्रॅक्टिस करण्याचा समान अधिकार मिळायला हवा. म्हणजे ज्या देशामध्ये विद्यार्थी MBBS करायला त्या ठिकाणी जातो त्या विद्यार्थ्याला त्याही देशाचं लायसन्स मिळालं पाहिजे. तिथल्या विद्यार्थ्यांप्रमाणे स्थानिक विद्यार्थ्याप्रमाणे ज्या देशात पदवी घेतली आहे तिथे स्थानिक नागरिकाप्रमाणेच कायदेशीर प्रॅक्टिस करण्याचा समान अधिकार भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मिळायला हवा. असे देश त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निवडावेत असं NMCला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर FMG आता सध्या FMG ही एक्झाम आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देशाचं 6 वर्षाचं कोर्स ड्युरेशन आहे इंटर्नशिप सहित. ते करून आल्यानंतर भारतामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला FMG ही परीक्षा द्यावी लागते. ही क्लिअर केल्यानंतर 1 इयर इंटर्नशिप इंडियामध्ये करावी लागते. FMG क्लिअर झाल्याशिवाय इंडियामध्ये रजिस्ट्रेशन त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट FMG किंवा भविष्यात ही नेक्स्ट एक्झाम येऊ घातलेली आहे. पास होणे अत्यंत सक्तीचे आहे. म्हणजेच FMG क्लिअर झाल्याशिवाय विद्यार्थ्याला भारतामध्ये प्रॅक्टिस करता येत नाही. CRMI इंटर्नशिप परीक्षा पास झाल्यानंतर म्हणजेच FMG पास झाल्यानंतर भारतात नोंदणी करण्यासाठी पुन्हा 1 वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे तिकडून शिकून आले विद्यार्थी 6 वर्षाचा कोर्स ड्युरेशन इथे FMG दिली, ही क्लिअर केली. FMG दिल्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप इंडियामधल्या एखाद्या कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये म्हणजेच असं 7 वर्षाचा कोर्स ड्युरेशन जनरली त्या ठिकाणी होत असतो. सलग क्लिनिकल ट्रेनिंग. तुमचे क्लिनिकल ट्रेनिंग टप्प्याटप्प्याने किंवा वेगवेगळ्या देशामध्ये विभागलेले नसावे. म्हणजेच तुमचं जे काही ॲडमिशन जे आहे एका युनिव्हर्सिटीमध्ये झालं असेल तर तुमचं संपूर्ण कोर्स त्याच युनिव्हर्सिटीमधून त्या ठिकाणी कंप्लीट झालेला असावं. पहिल्या वर्षी एका युनिव्हर्सिटीमध्ये, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या देशातल्या एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर किंवा त्याच देशातल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर असं टप्प्याटप्प्याने शिक्षण NMCला अपेक्षित नाही. तुमचा कोर्स जो आहे ज्या देशामध्ये जाल, ज्या युनिव्हर्सिटीला पहिल्यांदा ॲडमिशन घ्याल त्याच युनिव्हर्सिटीमधून तो पूर्ण होणं गरजेचं आहे असं सुद्धा NMCला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता FMG 2026चा निकाल सुद्धा लागलेला आहे. सध्याचा निकाल जो आहे पास होण्याची टक्केवारी जी आहे ती 12.4% आहे. एकूण FMG परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते 37,448. त्याच्यामध्ये पास विद्यार्थ्यांची संख्या आहे 5,086 आणि फेल विद्यार्थ्यांची संख्या आहे 31,645. 12.4% हा जो काही निकाल लागलेला आहे. FMGची परीक्षा जी आहे ही टफ आहे. ॲडमिशन घेतानाच FMGच्या परीक्षेच्या प्रिपरेशनची तयारी डोक्यात ठेवूनच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी करावेत. बरेचसे विद्यार्थी तिथून MBBS कंप्लीट करून आल्यानंतर FMGचा त्या ठिकाणी विचार करतात. त्याच्यामुळं पासिंग पर्सेंटेज जे आहे FMGचं ते खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जो विद्यार्थी फर्स्ट इयर पासून FMGच्या प्रिपरेशन सोबत आपलं तिथलं कोर्स ड्युरेशन पूर्ण करत असेल तर अशा विद्यार्थ्यांना FMG पास करताना कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. ज्या युनिव्हर्सिटीचा किंवा ज्या देशाचा FMG रिझल्ट जो आहे तो चांगला आहे, बेटर आहे असे ऑप्शन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शक्यतो निवडावेत. आता हे कुठं पाहायला मिळेल तर FMG रिपोर्ट दरवर्षी रिझल्ट
लागल्यानंतर प्रसिद्ध केला जातो. 25चा रिपोर्ट आत्ता ऑनलाईन वेबसाईटवर आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. FMG रिपोर्ट दिलेला आहे. याच्यामध्ये एकदम कंट्री वाईज आणि युनिव्हर्सिटी वाईज त्या ठिकाणी डाटा दिला जातो की एखाद्या कॉलेजमधून किती विद्यार्थी बसलेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं आहे आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे, हे सगळे डिटेल त्या ठिकाणी दिलेले असतात. कंट्री वाईज हा डाटा असतो. FMG रिपोर्ट 2025 असं जरी गुगलला तुम्ही पाठवलं किंवा आमच्या ॲपमध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये एक्सप्लोर ग्लोबल अपॉर्च्युनिटीवर क्लिक करून चॅट केलं तर हा FMG रिपोर्ट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवला जाईल. LMCचं गॅजेट सुद्धा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल. हे संपूर्ण डिटेल जे आहेत महत्त्वाचे आहेत ते विद्यार्थ्यांनी चेक करायचे आहेत. MBBS अब्रॉडसाठी विद्यार्थ्यांना काही गायडन्स हवा असेल तर छत्रपती अकॅडमी पुणेचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस त्याचबरोबर MBBS अब्रॉड गायडन्स विषयी सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता. आपणही विद्यार्थ्यांना रशिया, जॉर्जिया, किर्गिज या इतर देश, नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी संपूर्ण गायडन्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करत असतो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.